नमस्कार, मी वैशाली. आज आपण भडंग करतोय. अशी भडंग जी 10 मिनिटात करून होते आणि संपेपर्यंत म्हणजेच अगदी शेवटच्या घासापर्यंत कुरकुरीत राहते. अशी भडंग करून तुम्ही संध्याकाळच्या किंवा सकाळच्या चहा किंवा कॉफी बरोबर खाऊ शकता. एअरटाईट डब्यामध्ये भरून ऑफिसमध्ये किंवा मुलांना शाळेतही देऊ शकता. पाहूया भडंग करण्यासाठी लागणारं सर्व साहित्य. मुरमुरे. भडंगसाठी लागणारे मुरमुरे किराणा दुकानात अगदी सहज मिळतात. आपण अर्धा किलो मुरमुरे घेतले आहेत. त्यासाठी 1 वाटी शेंगदाणे, त्याचबरोबर भाजकी डाळ ऑप्शनल आहे, तुम्ही ही स्किपही करू शकता. पाटीभर सुक्या खोबऱ्याचे काप अगदी छान पातळ चिरून घ्यायचे, त्यामुळेच ते अगदी व्यवस्थित तळले जातात आणि क्रिस्पी लागतात. काप तुम्ही जाडही चिरून घेऊ शकता, पण जर ते व्यवस्थित तळले नाहीत तर ते मऊ पडतात. 15 ते 20 लसूणच्या पाकळ्या. तुम्हाला जितकं तिखट खायला आवडतं त्यानुसार हिरवी मिरची अशी जाडसर चिरून घ्यायची. चमचाभर मोहरी. तुम्हाला जर मिरची ऐवजी लाल तिखट वापरायचं असेल तर तुम्ही तिखटाचाही वापर करू शकता. चमचाभर हळद आणि त्याचबरोबर धणे जिरे पावडर. आवडीनुसार पिठी साखर. म्हणजेच भडंग जर तुम्हाला तिखट खायला आवडत असेल तर साखरेचे प्रमाण कमी करा. आणि त्याचबरोबर भरपूर प्रमाणात कढीपत्ता. तुम्ही यापेक्षा जास्तही कढीपत्ता घेऊ शकता किंवा यापेक्षा कमीही करू शकता. सर्वात आधी आपण घेतलेल्या लसूणच्या सर्व पाकळ्या अशा ठेचून घ्यायच्या. पाकळ्या आपण सोलून घेतलेल्या नाहीत, त्या अशाच सालीसकट आहेत. पाहू शकता आपण घेतलेले सर्व लसूण छान ठेचून झाले आहेत. लसूण ठेचायची म्हणजे लसणीला एकात दुसरी तडा जाईल इतपत लसूण ठेचायची. भडंग करण्यासाठी एखादी मोठी कढई किंवा मोठा टोप घ्यायचा, म्हणजेच भडंग आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येते. आता फोडणीला लागेल तितकं तेल घालायचं. घातलेलं तेल छान गरम झाल्यावरच यामध्ये मोहरी घालायची. मोहरी तेलात घातल्यावर ती छान तडतडते आणि ती तडतडते म्हणूनच तिचा सर्व फ्लेवर तेलामध्ये छान उतरतो. आता मोहरी तडतडल्यावर आपण घेतलेले इतर साहित्य घालायचं, म्हणजे चिरलेली हिरवी मिरची आणि त्याचबरोबर घेतलेला सर्व कढीपत्ता घालायचा. आता ही घातलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता तेलामध्ये छान क्रिस्पी तळून घ्यायचे. जर हे व्यवस्थित तळले गेले नाहीत तर आपली भडंग मऊ पडू शकते. आता यामध्ये आपण ठेचलेली लसूण घालायची. लसूण जर ठेचली नाही तर ती तेलात तळताना फुगून फुटते, म्हणूनच सर्व लसूण एखाद दुसरी तडा जाईल अशी ठेचून घ्यायची. त्यामुळे काय होतं, ती व्यवस्थित तळलीही जाते आणि फुटण्याची शक्यता कमी होते. ठेचलेली लसूण तळताना तिचा उग्रसपणा पटकन कमी होतो आणि सर्व लसूण आतपर्यंत अगदी व्यवस्थित क्रिस्पी तळली जाते, त्यामुळेच तिला खमंगपणा येतो. लसणीचा हा खमंगपणा भडंगला चविष्ट बनवतो. आता आपली ही सर्व लसूण पूर्ण क्रिस्पी नाही पण इतकी तळून झाली की काय करायचं, यामध्ये खोबऱ्याचे काप घालायचे, भाजलेली डाळ आणि त्याचबरोबर सर्व शेंगदाणे. आता हे घातलेलं सर्व साहित्य तेलामध्ये छान क्रिस्पी तळून घ्यायचं. गॅसची फ्लेम मात्र मीडियम किंवा त्यापेक्षा थोडी कमी करायची. गॅसची फ्लेम हाय केली तर काय होतं, सर्व साहित्य छान भाजलं जातं पण ते वरवरच भाजलं जातं, आतून मात्र कच्चच राहतं. म्हणून मीडियम किंवा मीडियमपेक्षा कमी फ्लेमवर सर्व साहित्य छान क्रिस्पी तळून घ्यायचं. कारण सर्व साहित्य जर क्रिस्पी तळलेलं असेल तर आपले मुरमुरे नरम होत नाहीत, आणि जर सर्व साहित्य क्रिस्पी तळलेलं नसेल तर आपले गरम केलेले मुरमुरे सुद्धा नंतर नरम होतात. मस्त. पाहू शकता आपण घेतलेलं सर्व साहित्य छान तळून झालेलं आहे. आता गॅसची फ्लेम पूर्ण कमी करायची आणि यामध्ये हळद,
धणे जिरे पावडर घालायची आणि त्याचबरोबर पिठी साखर घालायची आणि चवीपुरतं मीठ घालायचं. घातलेलं सर्व साहित्य एकत्र असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा. सर्व साहित्य मिक्स करून झाल्यावर आपण चाळलेले सर्व मुरमुरे यामध्ये घालायचे. हो, मुरमुरे चाळून घ्यायचे, कारण यामध्ये बारीक चाळ असतो. आपण घेतलेले मुरमुरे छान कुरकुरीत आहेत. तुम्ही घेतलेले मुरमुरे थोडे नरम वाटत असतील तर काय करायचं, चाळल्यावर ते छान गरम करून घ्यायचे. त्यामुळे ते पुन्हा कुरकुरीत होतात. गरम करताना मात्र गॅसची फ्लेम लो करायची. आता आपण हे घातलेले सर्व मुरमुरे हलक्या हाताने अगदी व्यवस्थित सर्व साहित्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. आपण पिठी साखर फोडणीतच घातली. जर तुम्हाला पिठी साखर फोडणीत घालायची नसेल तर काय करायचं, हे सर्व मुरमुरे मिक्स करून झाल्यावर वरून यावर पिठी साखर घालायची. आहा, मस्त. पाहू शकता आपली तळलेली क्रिस्पी लसूण छान खुरपूस भाजलेली आहे. ही मिक्स केलेली सर्व भडंग छान थंड करून घ्यायची आणि थंड झाल्यावरच एअरटाईट डब्यात भरून ठेवायची. ही भडंग अशी चहा कॉफी बरोबर खायला खूप छान लागते. तुम्ही सुद्धा भडंग करता का? जर करत असाल तर याच पद्धतीने करता का, की तुमची भडंग करण्याची आणखी कोणती वेगळी पद्धत आहे? जर असेल तर तुमची भडंग करण्याची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. नेहमीप्रमाणेच बोलता बोलता वेळ झाली आता निरोपाची. तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेलचं बटनही दाबा आणि आपल्या प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीला हाईप करा. आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा.